पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दडपशाहीला शक्ती समजण्याची गल्लत करू नका साहेब। दंडुक्यांच्या आणि बंदुकांच्या धाकाला घाबरणारा हा बळवंत नाही। कितीही गळा आवळला तरी त्यातून येणारा विद्रोह आता थांबणार नाहीये। बाळ आता पुरे कर, त्यांना त्यांचं काम करू दे। त्यांचं काम झालं की ते निघून जातील। उमरा ओलांडून घरात आलेच आहेत, आता अजून किती आत येऊ देणार आहात त्यांना? आमच्या देशावर राज्य करताच आहात, काही असली कारण देऊन आमच्या माझघरात घुसू देणार नाही। You dirty rat! We will rule every single piece of this land. The son of our empire will never set down in India. अवकाशातल्या सूर्याला जेव्हा त्याच्या तेजाचा अहंकार होतो तेव्हा तो मावळतो, हा सृष्टीचा नियमच आहे। तुम्हालाही तुमच्या क्रौर्याचा आणि दडपशाहीचा अहंकार झालाय। तुमचा अंत झाल्याखेरीज राहणार नाही आणि तो दिवस आता फार लांब नाही। आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका। I'll see you later. Let me finish my duty first. Constables! Search every single corner of this house right now. Go! Yes, sir. Sir, he is not here also. बघितलं का डॅनियल साहेब? अहो तुमचा काहीतरी दिस मिसअंडरस्टँडिंग। गुड बाय मिस्टर डॅनियल। We would be pleased to see you leave now. Shall I show you the way out? Constables, let's go. काय गरज होती त्या माणसाशी एवढी हुज्जत घालण्याची आणि एवढा त्रागा कशासाठी करायचा? मला सांग, आळीत दरोडा पडला, दरोडेखोर पळून गेले, तर पोलिसांनी त्यांचा तपास करायचा नाही का सगळीकडे? आणि केवळ आपल्याकडेच आले असं नाही ना झालं, सगळीकडेच गेले ना। दरोडा कुठेही पडला काका तरी कुणाच्याही खासगी वास्तूत जाऊन तपासणी करण्याची परवानगी यांना दिली कुणी? कुठला कायदा याचे समर्थन करेल? या घुसखोरी करणाऱ्या पावलांना आपण पूर्वीच थांबवले नाही म्हणून हे निर्दयी आपल्या देशावर राज्य करतायत। आणि मुळात काही चुकतंय, हे चुकीचं घडतंय असं आपल्यालाच वाटत नसेल तर यांना दोष देऊन उपयोग तरी काय? गुलामगिरीत जगायची सवय लागली आपल्याला, त्याचं हे लक्षण आहे। तुला जर इतकीच हौस असेल ना तर कायदा शिक आणि स्वतः त्यांना धडा शिकव। हौस नव्हे काका, हौस नव्हे, ही या काळाची गरज आहे। कायदा तर मी शिकेनच। बाळ, अरे तू कुठला विषय कुठे नेतोयस रे? हो ना, आणि अहो झाले ते झाले, कुण्या परक्यासाठी आपण आपल्यात का वाद घालावेत? आणि तसेही त्यांना ज्यांना शोधायचे होते ते नाहीच ना सापडले, झाले तर मग तेच तर। कसे सापडतील? कोणी घरात शिरलंच नसेल तर कसे सापडतील? काका, ज्यांचा शोध ते घेत होते ते आपल्याच घरात आहे। हो, म्हणजे
या बाहेर गेलेत ते. कोण आहात तुम्ही? गुरुजी, गुरुजी, मी तुम्हाला एक क्रांतीचे जनक म्हणून पाहत मोठा झालो आणि आज तुमची ओळख एक दरोडेखोर म्हणून केली जाते. हे माहिती असूनही तुम्हाला शांत कसे बसवते? येणाऱ्या पिढीत जर तुमची ओळखच पटली नाही तर आपण जे स्वातंत्र्य मिळवले ते कशासाठी आणि कोणासाठी या विचाराने तुम्हाला अशांत वाटत नाही? कोण म्हणालो मी अस्वस्थ होत नाही? कोण म्हणालो माझं रक्त खवळत नाही? हे सर्व होतं पण जेव्हा माझ्या मार्गात अडथळे निर्माण होतात तेव्हाच, जेव्हा माझे सर्व मार्ग खुंटले जातात तेव्हा. बाळ, अरे स्वतः छत्रपतींना सुद्धा स्वकीयांविरुद्ध कितीतरी लढाया कराव्या लागल्याच होत्या ना. आपण तर सामान्य माणसो. ह्या अशा लहान सहान शत्रूंना घाबरून जर मागे फिरलो तर समोर ब्रिटिश साम्राज्य रूपी जो दैत्य उभा आहे त्याचा सर्वनाश कसा होणार? जेव्हा आपल्याला माहित असतं आपला मार्ग बरोबर आहे पण तो अवघड आहे, त्यात अडसर हे येणारच. आणि त्यावरूनच आपण जेव्हा मार्गक्रमण करू लागतो तेव्हा त्यात येणारे अडसर हे आपल्या प्रगतीची पावती असते बाळ. तेव्हा आता मला हे समजलंय की माझी ही ओळख निर्माण होणं ही त्या शासनाची अपरिहार्यता आहे. होय होय, परंतु गुरुजी, आपली माणसं, आपल्याच माणसांच्या मनात जर तुमची प्रतिमा मलिन झाली तर? परिणामांची काळजी करून मी कार्य करत नाही. निखाऱ्यांवरून चालायचं ठरवलंय ना. मग प्रसंगी पायाला चटके बसतील, पाय पोळले जातील, भासतील सुद्धा, पण ते थांबणार नाहीत, थकणार नाहीत जोपर्यंत हे थकत नाही. खरंय खरंय गुरुजी, मात्र माझी एवढीच अपेक्षा आहे की आम्हास तुमची गरज आहे आणि तुमच्या क्रांतिकारक या उपाधीची आम्हास ओढ आहे. गंगाधर शास्त्रींनी भगवद्गीता दिली होती ना. होय. त्यात काय म्हणतात श्रीकृष्ण? ते म्हणतात तुम्ही कर्म करत राहा, फळाचा हिशोब मी बघतो. मग या युद्धात श्रीकृष्ण देखील आपणच आणि अर्जुन देखील. आपण लढायचे आणि फळ खेचून आणायचे. समोरचा आपल्या बाबतीत काय विचार करतो हा विचारच गौण आहे. जेव्हा हे तुला समजेल ना बाळ, तेव्हा तुझ्या आयुष्याचा नवा उषक्काल होईल. अगं भामे, काय झालं ग? काय घाबरलीस एवढी? काही भयानक स्वप्न पाहिलेस की काय? भयानक नाही सासूबाई,
जीव घेणे. अगं बाई, असं नेमकं काय पाहिलंस ग स्वप्नात? जर स्वतः संबंधी काही पाहिलं असशील ना तर विश्वास ठेवू नकोस हा. काही खरं होत नाही. माझा नाही, यांच्या जीवास धोका आहे. तो कोण? तो गोरा साहेब डॅनियल कायसा. त्याचे सोजे लागले होते यांच्या मागे. हे धावत होते, ते पाठलाग करत होते. अचानक त्यांनी बंदुकीचा चाप उडला आणि अगं भामे, शांत हो पाहू. रडू नकोस बरं. अशी ही अशी वाईट स्वप्न आल्या पावली विरून जातात बघ. अजिबात घाबरू नकोस. पहाटेचं स्वप्न होतं सासूबाई. आणि यांचा स्वभाव माहित नाही का आपल्याला? काल त्या साहेबाशी कसे कसे बोलत होते. आणि फडके गुरुजींसोबत जे गेलेत ते अजूनही आलेले नाहीत परत. मला खूप भीती वाटते सासूबाई. काहीतरी विपरीत करून बसले आणि बरं वाईट काही झालं तर. अगं भामा, शांत हो पाहू. तुला माहिती आहे ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. तू चांगलाच विचार कर ना. असे वाईट साईट भलते सलते विचार मनातच आणू नकोस. म्हणजे असं काही होणार नाही. काय कळतंय का? भामे, बैस. अजून निजली नाहीस? माझं मन शांत नाही. भीती वाटते खूप. कसली? तुमच्या या अशा वागण्याची. सगळं काही अबोलपणे मनात दडवून ठेवता त्याची. उद्या मनात काही आलं, काही विपरीत करून बसलात, जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं? माझ्या जीवाची मला स्वतःला कधी चिंता नव्हती आणि नसेल. तू कशास व्यथित होतेस? अहो, हे काय अभद्र बोलणं म्हणायचं? आणि तुमच्या जीवात तुम्ही जितके गुंतला नसाल ना तितके आम्ही गुंतलो आहोत. आणि मी या देशात, या मातीत गुंतलोय. हा देह, हा प्राण या देशासाठी खर्च जरी झाला तरी त्याची तयारी आहे. परंतु कुठल्या मार्गाने, हा खरा संभ्रम आहे. मला सतत भीती वाटते. तुम्ही त्या फडके गुरुजींसारखं तर करणार नाही ना काही? मी नाही तुम्हाला तशी बघू शकणार. तुम्ही मला वचन द्या पाहू. भामे, मी वचन द्या असं म्हटलं ना, मी दुसरं काही ऐकायची नाही. नाही. असे कुठलेही वचन देण्याच्या मनस्थितीत मी नाही भामे. एकीकडे मला खुणावते ती फडके गुरुजींची निस्सीम देशभक्ती, त्यांची देशासाठी कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी. परंतु दुसरीकडे असेही वाटते की या देशप्रेमाकडे सामान्य जनता विपरीत पद्धतीने पाहत असेल, त्यांना दरोडेखोर समजून त्यांचा मानस जाणूनच घेत नसेल तर उपयोग काय? भामे, मलाही देशासाठी कार्य करायचे, आयुष्य खर्ची घालायचंय, पण असे लपून छपून नाही. लोकांच्यात मिसळून. ज्या मातीत आपले अश्रू रुजले त्यातून अंकुर होऊन उगवायचे, सर्वसामान्यांचा आवाज व्हायचे. मात्र हे सगळे कसे शक्य होईल ह्या संभ्रमात मी आहे. एक सांगू का? मला खरंच फार भीती वाटते जेव्हा इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता तुम्ही. मला खरंच नाही समजत हो हे देश, माती, हे सारं. माझा संबंध येतो तो घराशी. जितकं प्रेम तुम्ही या देशावर करता ना, त्याहून कांकणभर जास्तच आम्ही बायका या घराशी जोडल्या गेलेल्या असतो.
पण आमच्या मनात नाही येतो हा विचार की आपण या घरासाठी प्राण द्यावे. उलट असंच वाटतं की आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी अजून जगायला मिळावं, म्हणजे हे आयुष्य सार्थकी लागेल. एखाद्या गोष्टीसाठी प्राण देणं हे कठीण आहेच, पण एखाद्या गोष्टीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणं हे महाकठीण. आत्ता माझी खात्री पटली. आता जेव्हा जेव्हा द्विधा मनस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी हाच विचार करेन की भामा या स्थितीत असती तर तिने काय विचार केला असता, आणि मग मला माझा मार्ग सापडेल. काहीतरीच तुमचं. भामे, आता तूच मला सांग, एकीकडे शस्त्र आहे आणि एकीकडे शास्त्र, या दोनपैकी एकच मार्ग निवडायचा असेल आणि त्यातून भविष्य घडवायचे असेल तर मी कुठला मार्ग निवडावा? शस्त्र काय आणि शास्त्र काय, माझ्यासाठी दोन्ही आवाक्या बाहेरचेच. पण जेवढे मी तुम्हास ओळखते त्यावरून हे एक निश्चितपणे सांगते, तुमच्या हातात शस्त्र जरी आलं तरी जोवर ते का वापरायचं ह्याचं सबळ कारण तुम्हाला मिळत नाही तोवर तुम्ही ते वापरणार नाही. हो ना? तेच, मला देखील असे काही अनुभव येत आहेत ज्याने माझे मन काहीसे विचलित होते, आणि हीच ती निर्णायक वेळ आहे ज्याने माझे आयुष्य न भूतो न भविष्यती असे वळण घेणार आहे. तो बेसनाचा लाडू दे त्यास आधी, आवडतो ना? हो हो, आणायचे कालच केलेत आणि छान सुवार्ता मिळाली. आता गोड खायला निमित्त मिळालं. बामे, पाहिलंस का, नवरोबा बीए झालेत तुमचे. ते काही मला कळत नाही, पण जे आहे ते ऐकून फार छान वाटते. पठ्ठ्याने कष्टच एवढे घेतले. बघ यशवंता, आदर्श ठेवायचा तर तो असा. होय तर दादासारखा आदर्श ठेवाल आणि चांगलं शिकाल तर चांगली नोकरी मिळेल तुम्हाला. आता पहा बाळदादा कसा आपला मुनसफ होतो ते. नोकरी? अरे हो, शिकून आता इतका मोठा झालायस, नोकरी तर शोधशीलच ना तू. नाही नाही काकू, मी नाही शोधणार आहे नोकरी. नोकरी शोधणार नाही? ओहो हो हो, कळलं कळलं. तू कशाला शोधशील नोकरी? हा, तुझी पदवी बघून घराबाहेर रांगच लागेल नाही का नोकरी देणाऱ्यांची? हो, तसे नव्हे, मी नोकरी करणारच नाहीये काका. बघितले ना सासूबाई, मी पूर्वीच म्हटले होते हे कसे नोकरी करतायत. कुणाच्याही हाताखाली काम करणे जमणार आहे का यांना? नाही नाही, तसेही नव्हे, मुळात माझे शिक्षणच अजून संपलेले नाही, त्यामुळे. काय शिक्षण संपले नाही? हो, मी तुम्हाला सांगणारच होतो. मला पुढेही शिक्षण घ्यायचे आहे. कायद्याचा अभ्यास करायचा आहे मला. LLB करायचे. पुरे करा आता, पुरे करा हा नादिष्टपणा. अरे बाबा, कॉलेजात जायचं, वसतिगृहात राहायचं, हे सगळे खेळ खेळून झाले ना तुझे. त्यापायी वर्षही घालवलंस ना फुकट. आता एवढा BA झालेला आहेस ना, मग चार चौघांसारखा अरे संसारास लाग, मार्गी लाग. काका, मुळात पैसे कमावणे आणि घर चालवणे या पलीकडे इतर अनेक गोष्टी करण्याजोग्या आहेत माझ्या जीवनात, आणि या इतर जबाबदाऱ्या काही मी झटकत नाहीये. परंतु माझा मार्ग वेगळा आहे. चार चौघांसारखा विचार मी करू शकत नाही, आणि मी पूर्वीच सांगितले होते मला माझी नवीन वाट निर्माण करायची आहे.
म्हणून त्यासाठी शिकायचंय, त्यासाठी वसतिगृहात जावं लागेल, इतरांबरोबर राहावं लागेल, इतर 4 विद्यार्थ्यांची मतं, त्यांचे विचार जाणून घ्यावे लागतील. आतापर्यंत माझे विश्व सीमित होते. यापुढे मला माझे क्षितिज रुंदावायचे आहे. पण म्हणजे तुम्ही आम्हाला सोडून जाणार, घरापासून दूर. हे पहा, हे पचवणे कठीण आहेच, परंतु अगं भामे, बाळ, परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही ना. तू लहान राहिलायस ना ती. तिचं मन जरा समजून घ्यायला शिक.